जर तुम्हाला नाशिक डेव्हलप बघायचं आहे, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अजून एक, जर इन्फ्रास्ट्रक्चरल वे मध्ये किंवा आर्किटेक्चरल वे मध्ये बघायला गेलं, जर शहर वसवतायत आपण, तर किमान 15% जागा त्यांनी रस्त्याला दिली पाहिजे. हे प्रूव्हन आहे. तुम्ही पुण्याचे हाल बघा कसे चालू आहेत, मुंबईचे बघा, कारण की 15% जागा त्यांनी रस्त्यासाठी ठेवली नाही, म्हणून तिथे खूप जास्त प्रमाणात ट्रॅफिक बघायला मिळते, गोंधळ बघायला मिळतो. आणि तेच हाल जर तुम्हाला नाशिकचे करायचे असेल तर करा प्रोटेस्ट, माझं काही म्हणणं नाही, पण थोडा विचार करा. नुसते रील्स बनवण्यासाठी आणि रील्स मध्ये आरडाओरडा करून जर सगळे प्रश्न सुटत असतील तर तुम्ही करा, बट थोडंसं प्रॅक्टिकली विचार करा की ती गोष्ट का केली जाते, कशासाठी केली जाते, ती की का इम्पॉर्टंट आहे. तुम्ही खरंच वृक्षप्रेमी आहात, मीही शेतकरी मनुष्य आहे, माझ्याही घरी शेती आहे. दरवर्षी आमच्याही शेतात खूप सारे वृक्ष आम्ही लावतो. आमच्याकडे आंबे आहे, शेवगा आहे, पेरू आहे, विविध प्रकारचे फळ आहेत. पण जिथे गरजेचं आहे तिथे वृक्ष, आणि आता रस्त्यावरचे वृक्ष तोडणं मला वाटतं की इम्पॉर्टंट आहे, कारण की खूप जास्त अपघात मी माझ्या डोळ्याने बघितले आहेत तिथे. तर या गोष्टीकडे सगळ्यांनी लक्ष घातलं पाहिजे. नाशिककरांनी थोड्याशा शांततेने या मुद्द्याला हाताळलं पाहिजे, प्रशासनाला सपोर्ट केला पाहिजे, आणि ज्या गोष्टी होत आहेत ते होऊ दिल्या पाहिजे. प्रशासनालाही वाटतं की सगळ्या गोष्टी बेटर झाल्या पाहिजे, बेटर सुविधा नागरिकांना भेटल्या पाहिजे. सो त्या हिशोबाने मला वाटतं की हे जो प्रकार होतोय प्रोटेस्ट अँड ऑल, हा चुकीचा आहे.